अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 22वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीताराम चंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जय सद्गुरु आनंद घना, ज्ञान स्वरूपा परम पावना, जय जयाजी भवभय निकंदना, कलिमल दहना परिपूर्णा। तू आनंद सागर तुझवरी, उठती नाना वृत्ती लहरी, त्याही तूच आवरी, कृपा करी निजभक्ता। अल्पाधारीचा जो साप, तोच प्रकाशी दोर आपाप, अल्पांधार प्रकाश स्वरूप, दोहीचा बाप तू एक। सर्पाकार वृत्तीचा जनिता, तिजलाच दोराचा आकार देता, तूच भीती ते उत्पन्न करता, अंती निवारिताही तुझ। आधी जेव्हा पूर्णाधार, नाही सर्प नाही दोर, वृत्ती उठाया नाही थार, तोही निराकर तू होसी। पुढे निराकाराचा आकार, तोही अल्प प्रकाशाचा अवसर, तेने आभासू लागला विखार, आभासा कारण ही तूच। ऐसा दृश्यादृश्य भाव, हातव वृत्त्यानंद प्रभाव, भावाभाव रहित स्वभाव, न लगे ठाव कवनाही। श्रुती मौनावल्या ऐशी अस्तव, अशेष मुखाही करिताही स्तव, शेषही नेने स्वरूप वास्तव, ते मी कवन जाणावया। बाबा तव स्वरूप दर्शना, वाचून काही रुचेना मना, वाटे आणावे तेच ध्याना, ठेवावे लोचना समोर। केवळ शुद्ध ज्ञान मूर्ती, व्हावया आत्यंतिक सौख्यपूर्ती, नाही तुझ्या पाया परती, आणिक गती आम्हा ते। काय ती तव नित्याची बैठक, दर्शना येती भक्त अनेक, ठेवून या पायी मस्तक, प्रेमे नुज सुख लुकटीत। तोही तुझा पाय कैसा, शाखा चंद्रन्यास जैसा, पादांगुष्ट कवळी तैसा, दर्शन जिज्ञासा पुरवी। कृष्ण पक्षाची पंचदशी, अमावस्या अंधारी निशी, उलटता चंद्रदर्शनाची असोसी, होते सकळासी साहजिक। सरता वद्य पक्षाची निशा, चंद्रदर्शनी उपजे आशा, जो तो अवलोकी पश्चिम दिशा, दृष्टी आकाशा लावूनी। ती निज भक्तांची असोसी, पुरविसी निज भक्त पायापासी, वाम जाणूवरी दक्षिण पायासी, ठेवूनी बैससी जे समयी। वामकर तर्जनी मध्यमांगुळी, शाखा बेचके अंगुष्ट जो कवळी, त्या दक्षिण पादांगुष्टाजवळी, नखचंद्र झळाळी भिजेचा। दर्शनाची जिज्ञासा थोर, एरवी नभी दिसेना कोर, ज्ञाता मग त्या बेचक्या समोर, जाणूनी नजर लावी म्हणे। पहा आता या बेचक्यामधून समोर होईल चंद्रदर्शन, कोर जरी ती होती लहान, जाहली तेथून दृग्गोचर। धन्य अंगुष्ट महिमान, वेणी माधव स्वय होऊन, गंगा यमुना प्रकट होऊन, दास गणुते तुष्टविले। प्रयाग तीर्थी करावे स्नान, म्हणून मागता आज्ञापन, हा मंदगुष्ट प्रयाग जान, करी अवगाहन तेथेच। ऐसे बाबा म्हणता डोई, दास गणुने ठेविता पायी, गंगा यमुना उभय तोई, प्रकटल्या पाही ते ठाई। ऐसी या त्या प्रसंगावर, दासगणूचे पद ते सुंदर, अगाध शक्ती अघटित लीलापर, श्रवण तत्पर जरी श्रोते। साई सच्चरित्र चतुर्थाध्यायी। दासगणू निजवानी ते गाई, पुनश्च श्रोता वाचिता ते ठाई, पुन्हाही नवाई प्रकटेल। मनहुनी शाखा चंद्रन्यासय, अंगुष्ट तर्जनी मध्यमा उभय, ठेवूनी दावी साई माय, सोपा उपाय निजभक्ता। मनहुनी शाखा चंद्रन्यास, अंगुष्टी तर्जनी मध्यमा उभय, ठेवूनी दावी साई माय, सोपा उपाय निजभक्ता। म्हणे होऊनी निरभिमान, सर्वाभूती खालवा मान, करा एक अंगुष्ट ध्यान, सोपे साधन भक्तीचे। आता पूर्वील कथानुसंधान, झाले भक्तानुग्रह कथन, पूर्वील अपूर्व चरित्र श्रवण, अवधान पूर्ण परिसिजे। शिर्डी जाहले पुण्यक्षेत्र, बाबाचे निजे अतिपवित्र, यात्रा वाहे अहोरात्र, येती सत्पात्र पुण्यार्थी। दाही दिशासी जयांची साक्ष, पडून राहिली प्रत्यक्ष अपरोक्ष, साई वेशे हा कल्पवृक्ष, अवतरला प्रत्यक्ष शिर्डीत। अकिंचन वा संपत्तिमान, देखे समजता समसमान, दाऊनी काही अतर्क्य विंदान, भक्त कल्याण साधी जो। काय ती निस्सीम प्रेमळता, नैसर्गिक ज्ञान संपन्नता, तैसीच आत्यंतिक सर्वात्मभावता, धन्य अनुभविता भाग्याचा। कधी दृढ मौन धारण, हेच जयांचे ब्रह्मव्याख्यान, कधी चैतन्य आनंद घन, भक्तगण परिवेष्टित, कधी गुढार्थ ध्वनित बोलणे, कधी थट्टेने विनोद करणे, कधी संदिग्धता सोडून देणे, कातावने चालवे, कधी भावार्थ कधी विवेक, कधी उघडे निश्चयात्मक, असे अनेकी अनेक उपदेश देख करीत ते।
ऐसे हे साई समर्थ चरित, मनोबुद्धी वाचातीत, अकळ करणे अकल्पित, अनिर्ज्ञात अवचित्त, धनीन पुरे मुख अवलोकिता, धनीन पुरे संभाषण करिता, धनीन पुरे वार्ता परिसता, आनंद चित्ता न समाये, मोजू येतील पर्जन्यधारा, बांधू येईल मोठे वारा, परी या साईच्या चमत्कारा, कवन मापारा मोजील, असो आता पुढील कथा, साईंची भक्त संरक्षणी चिंता, तैसीच दुर्धरा प्रसंग निवार कथा, स्वस्थ चित्ता परिसावी, कैसे भक्तांचे गंडांतर, जाणून देती वेळी धीर, टाळून करीत निजपदी स्थिर, कल्याण तत्पर सर्वदा, ही अर्थीची आख्यायिका, रिजविल तुम्हा श्रवणोत्सुका, वाढविल साई समागम सुखा, श्रद्धा भाविका उपजविल, असोत हीन दीन बापुडी, वाढेल साई कथेची आवडी, जपता साई नाम हरघडी, लाविल परथडी साई त्या, काकासाहेब मिरीकर, निवास शहर अहमदनगर, प्रसन्नपणे जया सरकार, पाववी सरदार पदवी ते, चिरंजीव ही कर्तव्य तत्पर, कोपर गावचे मामलेदार, असता चितळीचे दौऱ्यावर, आले शिर्डीवर दर्शना, मशिदीत जाऊन बैसता, बाबांचे चरणी मस्तक ठेविता, क्षेमकुशल पुसता सवरता, कथा वारता चालल्या, होती तेथे बरीच मंडळी, माधवरावही होते जवळी, कथामृताची ते नवाळी, अवधानशिळी सेविजे, कैसी भावी संकट सूचना, सोपाय तन्नी वारण योजना, करून कैसे रक्षित भक्तजना, अघटित घटना बाबांची, बाबा मिरीकरास ते ठाई, पुसती प्रश्न पहा नवलाही, अहोती आपुली द्वारका माही, आहे का ठावी तुम्हा ते, बाळासाहेबाचा हा काही मुळीच उलगडा झाला नाही, तव बाबा वदती आता पाही, द्वारका माही तीहीच, हीच आपुली द्वारका माता, मशिदीचे या अंकी बैसता, लेकुरा देई ती निर्भयता, चिंतेची वार्ता नोरेची, मोठी कृपाळू ही मशिद माई, भोळ्या भाविकांची ही आई, कोणी कसाही पडो अपायी, करील ही ठाईचं रक्षण, एकदा हिचे जो अंकी बैसला, बेडा तयाचा पार पडला, सावलीत हिचे जो पहुडला, तो आरूढला सुखासनी, ही सद्वारका द्वारावती, बाबा मग तयास देती विभूती, अभय हस्त शिरी ठेविती, जावया निघती मिरीकर, आणिक वाटले बाबांचे जीवा, मिरीकरांते प्रश्न पुसावा, ठावा का तुझं लांब बावा, आणिक नवलावा तयाचा, मग मुठ वळूनी डावा हात, कोपरापाशी उजवे हातात, धरूने फिरवित मुखे वदत, ऐसा भयंकर असतो तो, परी तो काय करीतो आपुले, आपण द्वारका माईची पिले, कोणानं उमगे तिचे केले, कौतुक उगले पहावे, द्वारका माई असता तारिती, लांब बावा काय मारिती, तारित्या पुढे मारित्याची गती, ती काय किती समजावी, याच प्रसंगी हा खुलासा, बाबांनी का करावा ऐसा, मिरीकराशी संबंध कैसा, लागली जिज्ञासा सगळी का, बाबास पुसाया नाही धीर, तैसेच चरणी ठेवून शिर, चिथळीस जावया झाला उशीर, म्हणून मिरीकर उतरले, होते माधवराव बरोबरी, दोघे जो पोहोचले मंडपद्वारी, माधवरावास बाबा माघारी, येई क्षणभरी म्हणाले, म्हणती श्यामा तुही तयारी, खरी जाई त्याचे बरोबरी, मारून ये चिथळीची फेरी, मौज भारी होईल, तात्काळ श्यामा खाली उतरला, मिरीकरा सन्निध आला, म्हणे आपुले टांग्यात मजला, येणे चिथळीला आहे की, घरी जाऊन करीतो तयारी, हा आलोच जाना सत्वरी, बाबा म्हणती तुम्हा बरोबरी, चिथळीवरी जावे म्या, तयास वदती मिरीकर, चिथळीपर्यंत इतके दूर, तुम्ही येऊन काय करणार, व्यर्थ हा जोजार तुम्हाला. माधवराव मागे परतले, जे झाले ते बाबास कथिले, बाबा म्हणती बरे झाले, काय की हरवले आपुले, मंत्र तीर्थ द्विज देव, दैवज्ञ वैद्य की गुरुराव, यांच्या ठाई जैसा भाव, तैसाच उद्भव फलाचा, आपण चिंतावे नित्यहित, उपदेशावा अर्थविहित, असेल जैसे जयाचे कर्मात, तैसेच निश्चित घडेल. इतकात मिरीकर शंकले, पाहिजे तर बाबांचे शब्द मानिले, माधवरावास हळूच खुणविले, चला म्हणाले चिथळीला, मग ते म्हणती थांबा येतो, पुन्हा बाबांची अनुज्ञा घेतो, हो म्हणता ते क्षणीच परततो, आताच येतो माघारा, निघालो होतो तुम्ही परतविले, बाबा म्हणाले बरे झाले, काय आपुले त्यात हरवले, स्वस्थ बसविले मजलागी, आता पुनश्च विचार घेतो, हो म्हणताच सत्वर येतो, म्हणतील जैसे तैसे करीतो, दास मी तो आज्ञेचा, मग ते जाती बाबाप्रती, म्हणती मिरीकर बोलाविती, चितळीस मजला सवे नेती, आज्ञा मागती आपुली,
मग ते हासून म्हणती साई, बरे तो नेतो तर तू जाई, नाव हिचे मशिद माई, ब्रिदास काही घालविल, आई ती आई बहु मायाळू, लेकरा लागी अति कनवाळू, परी लेकरेच निघता टवाळू, कैसा सांभाळू करी ती. मग वंदोनी साई पाया, निघाले माधवराव जाया, मिरीकर होते जया ठाया, तांग्यात बैसाया पातले, उभयता ते चिथळीस गेले, तपासांती हुजूर वाले, येणार परी नाही आले, मग ते बैसले निवांत, मारुतीचे देवालयी, उतरण्याची होती सोयी, उभयताही मग ते ठाई, प्रयाण लवलाही केले की, एक प्रहर झाली निशी, टाकुने सतरंजी बिछाना उशी, बत्तीची या उज्जेडापाशी, वार्ता पुसित बैसले, वृत्तपत्र होते तेथ, उघडून मिरीकर वाचू लागत, नवल विशेषी लोधले चित्त, तो नवल विचित्र वर्तले, सर्प एक काळ वेळे, कैसा कोठूनी आला न कळे, बैसला करून या वेटोळे, चुकवून डोळे सकळांचे, मिरीकरांचे कमरेवर होता उपरण्याचा पदर, तया मृदुल आसनावर शांत निर्घुर बैसला, प्रवेश करिता ओझे ओझे, सुरसुर सुरसुर कागद वाजे, परीन कोणा तया आवाजे, घेणे साजे सर्पशंका, इतुका भयंकरी जरी प्रसंग, मिरीकर खबर पत्रात दंग, परी पट्टेवाल्याचे अंतरंग, कल्पना तरंगी वाहविले, येतो कोठुनी तो आवाज, असावा कशाचा काय काज, मनोणी उचलितात बत्ती जुज, लंबू महाराज देखिले, देखताच तो घाबरला, सापरे साप हळूच ओरडला, मिरीकरांचा धीरची सुटला, कंप सुटला सकळांगा, श्यामरावही चकित झाले, म्हणते बाबा हे काय केले, नसते विघ्न कोठुनी धाडिले, आता निरसिले पाहिजे. मग पाहुनी ते अवस्था, जयाचे जे जे लागले हाता, ते ते घेऊन धावले तत्वता, वाजून देता पदा ते, तो सर्प कंबरे खालता, देखिला हळूहळू सरकता, सर्प कैंचा ती मूर्त अनर्थता, उतरत आहे वाटली. पाहता पाहता ते ग्रहण सुटले, बडगे आधीच होते उचलले, धडाधड ते सर्पावर पडले, जहाले तुकडे तयांचे, येणे परी अरिष्ट तळले, पाहुणे मिरीकर अति गहिवरले, साई समर्थ चियावरले, प्रेम तरतरले अतिंतर, दुःखाचे शहारे मावळले, प्रेम डोळा वाहू लागले, केवढे हे अरिष्ट टळले, कैसे कळले बाबांना, कैसे हे गंडांतर चुकले, बाबांनी वेळी कैसे सुचविले, नको म्हणता टांग्यात बैसविले, श्यामास दिदले साह्यार्थ, कितीतरी दयापोटी, काय ती त्यांची अंतर्दृष्टी, जाणून पुढील वेळ ओखटी, वार्ता गोमटी कथी येली, दर्शनाचे महात्म्य दाविले, मशिदीचे महत्त्व ठसविले, निजप्रेम निदर्शना आणले, सहज लिले करून, एकदा एक मोठे ज्योतिषी, नाना डेंगळे नाम जयासी, होते श्रीमंत बुट्टीपासी, म्हणाले तयासी ते परिसा, आजीचा दिवस अशुभ फार, आहे आपणा गंडांतर, अंतरी असो द्यावा धीर, असावे फार सावध. डेंगळ्यांनी ऐसे कथिता, बापूसाहेब अस्वस्थ चित्ता, राहून करीती चिंता, दिवस जाता जाईना, पुढे मग नित्याचे वेळी, मशिदीस निघाली मंडळी, बापूसाहेब नानादी सगळी, जाऊनी बैसली बाबांकडे, तात्काळ बाबा पुट्टीस पुसती, काय हे नाना वदती, हे ते काय तुझं माराया बघती, न लगे ती भीती आपणा, कैसा मार तसो पाहू मार, खुशाल त्यांना देई उत्तर, असो ऐसे झाल्यानंतर, पहा चमत्कार पुढील. सायंकाळी बहिर्दिशेस, बापूसाहेब शौच विधीस, गेले असता शौच कुपास, आला ते समयास सर्प एक, पाहून या ते विघ्न भयंकर, बापूसाहेब आले बाहेर, लहानू त्यांचा करी जो विचार, दगडाने ठार करूया, लहानू दगड उचलू जाई, बापूसाहेब करीती म्हणाई, म्हणती जा काठी घेऊन येई, बरी न घाई एक आम्ही, गडी जो गेला काठी करिता, सर्प भिंतीवर चढू लागता, झोक जाऊनी पडला अवसिता, गेला सरपटा भोकातुनी, तेथून मग तो गेला पळून, उरले न मारावयाचे कारण, झाले बाबांच्या शब्दाचे स्मरण, संकट निवारण उभयत्र. असो हा साई समागम सोहळा, भाग्य पाहिला जयाने डोळा, तयासी तो स्मरणा वेगळा, कदा काळा करवेना, ऐशी प्रत्यंतरे, दाऊन आकर्षिली भक्तांतरे, वर्णू जाता कागदण पुरे, वर्णन सरे कदापि, ऐसेचे एक कथांतर, रात्र पडता दोन प्रहर, प्रत्यक्ष घडले चावडीवर, बाबांचे समोर ते परिसा, कोराळे तालुका कोपरगाव, वतनवाडीचा मूळ गाव, अमीर शक्कर जया नाव, जयाचा भाव साईपदी, जात खाटिका धंदा दलाल,
वांद्र्यात जयाचा बोलबाल, दुखण्याने गांजला प्रबळ, अति विकळ झाला. पडता संकट आठवे देव, सोडली धंद्याची उठाठेव, निरवून सारी देव घेव, ठोकिली धाव शिर्डीस. कुंती 5 पांडवाची आई, अज्ञात आणि वनवासा पायी, कष्टली जरी अनंत अपायी, प्रार्थी अपायाची देवा ते. म्हणे देवा परमेश्वरा, सौख्य द्याची मागत्या इतरा, मज द्या निरंतर दुःख परंपरा, पाडीन विसरा तव नामी. तेच की देवा माझे मागणे, देणे तरी मज हेच देणे, होईल मग तव नाम तेने, अखंड लेणे मम कंठा. श्रोता वक्ता अहर्निशी, हेच की मागू साई पाशी, विसरण व्हावा तव नामाशी, पायापाशी ठेवीजे. असो अमिरे केले नमन, विधियुक्त बाबांचे हस्तचुंबन, व्याधीचेही सविस्तर निवेदन, दुःख विमोचन प्रार्थिले. जडला जो होता वातविकार, पुसिला तयाचा प्रतिकार, बाबा मग देती प्रत्युत्तर, व्हावे सुस्थिर चावडीत. मशिदीतून नेमाने राती, बाबा जया चावडी प्रती, एक दिवसा आड जाती, अमिरा वस्ती तेस्तानी. अमिर गांजले संधी वाते, कुठेही गावात सुखाने राहते, कोराळ्यासही जाऊन पडते, अधिक मानवते तयांना. चावडी ती मलिकंबरी, जीर्ण झालेली खालीवरी, जेथे सरळ पाली विंचू विखारी, स्वेच्छाचारी नांदावे. त्यातची वस्ती रोगी कोष्टी, कुत्री तेथेच खाती उष्टी. अमीर झाला मोठा कष्टी, चालतीनं गोष्टी बाबा पुढे. मागील भागात भरला कचरा, ढोपर ढोपर छिद्रे 17, हाल खाईना तयाचे कुत्रा, ती एक यात्राच जन्माची. वरून पाऊस खालून ओल, जागा उंच नीच सखोल, वाऱ्या थंडीचा एकची कल्लोळ, मनासी घोळ अमिराचे. सांधे धरले शरीराचे, स्थळ ते वाऱ्या पाऊसाचे, ओलतो तेथे ऐशा परीचे, औषध बाबांचे वचन की. तयास बाबांचे ठाम बोल, वारा पाऊस वा असो ओल, जागा उंच नीच वा सखोल, तयाच तोल करू नये. जरी ते स्थान विकल्पास्पद, साई समागम महाप्रसाद, तयाचे वचन हेची अगद, मानुनी सुखद राहिला. चावडी चढता तेथे समोर, बिस्तरा लावून मध्यावर, 9 महिने त्या चावडीवर, अमीर शक्कर राहिला. अंगी खेळला संधिवात, अनुपान बाह्यता सर्व विपरीत, परी अंतरी विश्वास निश्चित, तेने यथास्थित जाहले. 9 महिने तेथेच वास, नेमिला होता अमिरास, मनाई होती दर्शनास, मशिदीसही यावया. परीती चावडी ऐसे स्थान, दिदले होते तयास नेमून, की बाबांचे आपाप दर्शन, प्रयासाविन घडत असे. तेही रोज सांज सकाळा, शिवाय एकतर दोन्ही वेळा. तेथे तया चावडीचा सोहळा, मिळे डोळाभर पहावया. रोज सकाळी भिक्षेस जाता, चावडीवरूनच बाबांचा रस्ता, सहज दर्शन जाता येता, स्थान न सोडिता अमिरास. तैसेच रोज अस्तमानी, चावडी समोर बाबा येऊनी, तर्जनी मस्तक डोलवुनी, दिग्वंदनी संनिष्ठ. तेथून मग माघारा जात, समाधीगृहाचे कोणापर्यंत, तेथून माघारा मशिदीत, भक्त समवेत ते जात. चावडी एक दिसा आड, नावाला एक पडदा आड, दोघा माझी फळ्यांचे कवाड, दोघाही आवड गोष्टींची. तेथेच पूजा तेथेच आरती, होऊन भक्तजन घरोघर जाती. तेथून पुढे स्वस्थ चित्ती, मग ते बोलती परस्पर. बाह्यात्कारे बंदिवास, आतुनी साहसी दृढ सहवास, भाग्याविन हा लाभ इतरास, भोगावयास दुर्मिळ. तरीही अमीर कंटाळला, एकेच स्थानी राहावयाला. बंदिवासची तो तया गमला, मने गावाला जावे कोठे. स्वातंत्र्याची हौस मना, त्या काय आवडे परतंत्रपणा, पुरे आता हा बंदीखाना. उठली कल्पना अमीरा, निघाला बाबांच्या अनुज्ञेविन, त्यागुनी आपले नियमित स्थान. गेला कोपर गावा लागून, राहिला जाऊन धर्मशाळे. तेथे पहा चमत्कार, मराया टेकला एक फकीर, तृष्णे व्याकुळ होऊन फार, पाजा घोटभर पाणी म्हणे. अमिरास आली दया, गेला पाणी पाजावया. पाणी पिता क्षणी ते ठाया, पडली काया निचेष्टित. झाले तयाचे देहावसान, जवळपास नाही कोण. त्यातही रात्रीचा समय पाहून गडबडले मन अमिराचे. प्रांतकाळी भरेल जुरी, त्या आकस्मिक मरणावरी. होईल सुरू धराधरी, तपास करील सरकार. घडलेली वार्ता जरी खरी, सकृतदर्शनी कोण निर्धारी. निकाल साक्षी पुराव्यावरी, ऐसी ही परी न्यायाची. मीच याते पाणी पाजिता, फकीर अवचित मुकला जीविता. परी सत्य वार्ता मी वदता, लागेना हाता आयताच. माझा संबंध येईल आधी, धरीतील मजलाची या संबंधी. पुढे ठरता मरणाची
दी मी निरपराधी ठरेन, परी ते मरे ठरेपर्यंतचा काल, जाईल दुस होतील हाल, तैसाच आल्या वाटेने पळ, काढावा तात्काळ हे ठरले. म्हणून अमीर रातोरात निघाला तेथून कोणी न देखत, पुढे जाता मागे पाहत, अस्वस्थ चित्त मार्गात, चावडी कैसी येते हाती, मनास तोवर ना निश्चिती, ऐसा अमीर शंकित वृत्ती, शिर्डी प्रती चालला. म्हणे बाबा हे काय केले, काय की हे पाप ओढवले, माझेच कर्म मजला फळले, ते मज कळले संपूर्ण, सुखा लागी सोडली चावडी, म्हणून माझी तोडली खोडी, असो आता या दुःखातून काढी, नेऊनी शिर्डीस घाली गाना. गेली तयारी हातोहात, अमीर निघाला रातोरात, टाकून तेथे तैसीच प्रेत, धर्मशाळेत त्या रात्री. बाबा बाबा मुखे वदत, क्षमा करा करुणा भाकित, पाथला जेव्हा चावडी प्रत, झाला स्वस्थ चित्तात, येवच हा तरी एक धडा, तेथून कानस लाविला खडा, अमीर वर्तू लागला पुढा, सोडून कुडा कुमार्ग, असो विश्वासे गुन्हा आला, वातापासून मुक्त झाला, पुढे कैसा प्रसंग पातला, प्रकार घडला तो ऐका, सावडीचं अवघे 3 खण, आग्नेयी कोण बाबांचे ठिकाण, चहूबाजूंनी फळ्यांचे वेष्टन, करीती शयन ते बाबा, अवघी रात्र बत्त्या तेवती, सदैव उजेडात निजती, फकीर फुकरे बाहेर बसती, बाह्य प्रदेशी अंधार, अमीर जणू त्यातच एक, आजूबाजूच इतर लोक, तेव्हा लवंडती तेथची देख, ऐसे कैकते असती, तेथच बाबांचे पश्चात भागी, सरसामान कोठीचे जागी, भक्त अब्दुल परम विरागी, सेवेस निजांगी तत्पर, ऐसे असता मध्यरात्रीसी, बाबा आक्रंदत अब्दुल्लासी, म्हणती माझी बिछाण्याची कुशी, पहारे विवशी आदळली, हाके पाठी हाक देती, अब्दुल पातला बत्ती हाती, बाबा आक्रंदे तयास म्हणती, आता होती नाती येथे, अब्दुल म्हणे सारे पाहिले, येथे न काहीच दृष्टीस पडले, बाबा म्हणती उघडून डोळे, नीट सगळे देखे रे, पाही अब्दुल फिरून, बाबा सटक्याची ताडी ती जमीन, बहिर निद्रिस्त सकळ जन, जागृत होऊन अवलोकिती, जागा झाला अमीर शक्कर, म्हणे हा आज काय कहर, हे अपरात्री सटक्याचे प्रहर, होतात वरचेवर का बरे, पाहुनीही बाबांची लीला, अमीर तात्काळ मनी तरकला, विखार कोठे तरी प्रवेशला, कळोनी आला बाबास, तयास बाबांचा फार अनुभव, ठावा तयास बाबांचा स्वभाव, आणि तयांच्या बोलण्याची माव, त्याने हे सर्व जाणले, अरिष्ट जेव्हा भक्तांची उशाशी, म्हणतील बाबा ते आपुले कुशीशी, भाषा ही अवगत अमीरासी, तेनेही मनाशी ताडिले, इतुक्यात त्याच्याच उशाकडे, काही विळविळता दृष्टी पडे, अब्दुल बत्ती रे बत्ती इकडे, म्हणून ओरडे अमीर, बत्ती आणि त्याचं बाहेर, पसरले दिसले वेटोळे थोर, प्रकाशे तो दिपला विखार, मान खालीवर करीत असे, तेथेच केली तयाची शांती, बाबांचे मोद उपकार मानिती, म्हणती काय ही विलक्षण पद्धती, देती जागृती कैसी की, कैची विवशी कैची बत्ती, व काळ्या वेळेची द्यावी जागृती, निजभक्तांची संकट निर्मुक्ती, हेच युक्ती ते होती, ऐशा सर्वाच्या अगणित कथा, येथील बाबांच्या चरित्री वर्णिता, होईल ग्रंथाची अतिविस्तरता, म्हणून संक्षेपत आदरिली, सर्प विंचू नारायण, साधू तुकारामाचे वचन, परी ते सर्व वंदावे दुरून, हेही वचन तयांचे, तेच म्हणती तया अधर्म, तया पैजारीचे काम, तया संबंधे वर्तनक्रम, कळेना ठाम निर्बंध, जयाचा जैसा स्वभाव धर्म, तदनुसार तयाचे कर्म, जैसा ईश्वरी नेमानेम, हेच की वर्म तेथील, या शंकेचे समाधान, बाबापाशी एकची जाण, जीव मात्र समसमान, अहिंसा प्रमाण सर्वार्थी, विंचू काय सर्प काय, ईश्वराची सर्वांचा ठाय, तयाची इच्छा नसता अपाय, करवेल काय त्याचेनी, हे विश्व अवघे ईश्वराधीन, स्वतंत्र येथे काहीचही न, हे बाबांचे अनुभव ज्ञान, आम्हा दुरभिमान सोडिना, तळ्यात पडला विंचू तळमळी, खाली जाता पाण्याचे तळी, एक आनंदे वाजवी टाळी, म्हणे तू छळशी ऐसाच, एक ऐकुनिया ती टाळी, धावत आला तळ्याचे पाळी, पाहुणे विंचू खाता गटंगळी, करुणा बहाळी कळवळे, मग तो जाऊनी तयाजवळी, हळूच चिमटीत विंचू कवटाळी, तेने जाती स्वभावे उसळी, मारुने अंगुळी डंखिली, तेथे काय आमुचे ज्ञान, आम्ही सर्वथैव पराधीन, बुद्धिदाता नारायण, घडविलं आपण ते खरे, अनेकांचे अनेक अनुभव, मीही कथितो निजानुभव, साई वचन विश्वास गौरव, केवळ वैभव निष्ठेचे, जैसे काकासाहेब दीक्षित दिवसा वाचित नाथ भागवत, तैसेच ते प्रतिरात्री नीत, रामायण भावार्थ वाचित, टळेल देवावरचे फुलं,
टळेल एक वेळ अंघोळ, टळेल इतर नेम सकळ, वाचन वेळ अटळती. हे दोन्ही ग्रंथ नाथांचे सार सर्वस्व परमार्थाचे, समर्थ साईंच्या अनुग्रहाचे, द्योतक साचे दीक्षिता. या अद्वितीय गोड ग्रंथी आत्मज्ञान वैराग्य नीती, याची अखंड त्रिगुण ज्योती, दिव्य दीप्ती प्रकाशे. यातील बोधामृताचा प्याला जयासा भाग्याचे ओठास लागला, तयाचा त्रिताप एकसरा शमला, मोक्ष लागला पाया ते. साई कृपे दीक्षितांना श्रवणासी श्रोता व्हावा झाला, योग भागवत श्रवणाचा आला, उपकार झाला मजतेने. जाऊ लागलो दिवस रात्र, ऐकावया त्या कथा पवित्र, भाग्ये उघडले श्रवण सत्र, पावन श्रोत्र तेनेनी. असो ऐसी एक रात्र, कथा चालता परम पवित्र, आडकथा जी घडली विचित्र, श्रोता ते चरित्र ऐकीजे. काय करू एक वाणिता, मध्येच दुसरी स्फुरे चित्ता, जाणून तयाची श्रवणार्थता, किमर्थ उपेक्षिता होऊ मी. चालली सुरस रामायणी कथा, पठली मातीची खूण हनुमंता, तरी कसू जाई स्वामीची समर्थता, अंतीस अनर्थता भोगिली. लागता रामबाण पिश्याचा वारा, हनुमंत अंबरी फिरे गरगरा, प्राण कासा विस घाबरा, पिता ते अवसरा पावला. ऐकूनी तयाचे हितवचन, हनुमंत रामासी आला शरण, होता असता या भागाचे श्रवण, घडले विलक्षण ते ऐका. चित्त कथा श्रवणी संलग्न, श्रवणानंदी सकळ मग्न, तो एक ऋषिक मूर्त विघ्न, कैसे की उत्पन्न जाहले. नकळे तया ही काय आवडी, नकळत माझी या स्कंदी उडी, मारली देऊनी बैसला दडी, रस सुखाडी चाकीत. तेथेही बाबांची साक्ष, माझे नव्हते तिकडे लक्ष, परिजो हरी कथेची दक्ष, तया संरक्षक हरिस्वय. सहज गेली माझी नजर, पाहू जाता विंचू भयंकर, माझी या दक्षिण स्कंदावर, उपरण्यावर सुस्थिर. नाही चलन नावलन, स्वस्थ चित्त दत्तावधान, श्रोता जणू श्रवण परायण, स्वस्थ निजासन विराजित. उगीच देह स्वभावानुसार, नांगीस चाळविता लवभार, तरी बैसाया देताना थार, दुःख अनिवार्य वितरिता. रामकथेचा होता रंग, श्रोते वक्ते पोथित दंग, सकळांचा करिता रसभंग, ऐसा हा कुसंग दुर्धर. रामकथेचा हाची महिमा, विघ्नांचा तेथे न चले गरिमा, तिये पावावे लागे उपरमा, निज धर्मा विसरुणी. रामकृपेने लादलो बुद्धी, हळूस दूर टाकावी उपाधी, विसंबू नये तो चंचल लधी, परमावधी होई तो. होते जे उपरणे पांघुरले, हळूस दोबाजी सावरिले, आत विंचूस दृढ गुंडले, नेऊनी पसरिले बागेत. विंचू जात्याचं भयंकर, वेळी जाहीलही जातीवर, भय खरे परी बाबांची आज्ञाई सदर, माराव्या कर धजेना. येथे श्रोतिया सहजी शंका, विंचू घातकी वध्य नव्हे का, डंकिता देईल का तो सुखा, मारू नये का न कळे की. सर्प विंचू विषारी प्राणी, नुपेक्षी तया कदा कोणी, बाबा काय तया लागोनी, द्यावे सोडून म्हणतील. श्रोतियांची शंका खरी, माझी होती तीच परी, परिपूर्वील ऐसे या प्रसंगा भितरी, परिसा वैखरी बाबांची. प्रश्न होता याहुनी बिकट, शिर्डीत काकांचे वाडियात प्रकट, एकदा माडीवर खिडकी निकट, विखार बिकट आढळला. चौकटी तळी छिद्रद्वारे, भितरी प्रवेश केला विखारे, दीपला दीप ज्योती निकरे, वेटोळे करुनी बैसला. दीपप्रकाशे जरी दीपला, मनुष्याच्या चाहुले बुजाला, गजबज झाली तैसा चमकला, क्षणैक उगला राहिला. जागे मागे न जाई पुढे न येई, खालीवर करी डोई, मग एकसी उडाली घाई, कैशा उपायी मारावा. कोणी बडगा कोणी काठी, घेऊनी आले उठा उठी, जागा साकड तयासाठी, बहुत कष्टी झाले. सहज मारिता एक सरपटी, आने उतरतात भिंती तळवटी, प्रथम गाठीता माझीच वळकटी, महत् संकटी टाकीता. लागला वर्मी तरी तो घाव, चुकता डंक धरिता अपाव, बत्ती आणूनी लक्षिती ठाव, तव त्या वाव सापडला. त्याची आली नव्हती वेळ, आम्हा सगळ्यांचे दैवही सबळ, होती जरी ती काळ वेळ, केला प्रतिपाळ बाबांनी. आल्या मार्गे करुणी त्वरा, निघून गेला तो झरझरा, स्वय निर्भय निर्भय इतरा, सुख परस्परा वाटले. मग मुक्ताराम उठला, म्हणे बिचारा बरा सुटला, नसत्या त्या छिद्रद्वारे निसटला, होता मुकला प्राणाला. मुक्तारामाची दयाद्र दृष्टी, पाहुणी झालो मी मनी कष्टी, काय कामाची दयादृष्टी, चालेल सृष्टी कैसेनी. मुक्तारामा एकदा काळी, आम्ही बसो ते सांज सकाळी, माझी तो वळकटी खिडकीजवळ, मजते बोली नावडली. पूर्व पक्ष त्याने केला, उत्तर पक्ष म्या उचलिला, एकची वाद मातून राहिला, निर्णय ठेला तैसाच.
एक म्हणे स्वर्प मारावा, क्षण एकही न उपेक्षावा, दुजा म्हणे निरपराध जीवा, का दुष्टावा करावा. एक मुक्तारामाचा धिक्कार, एक माझा पुरस्कार, वाद बळावला परस्पर, अंत पार येईना. गेले मुक्ताराम खाली, म्या आपुली जागा बदलली, छिद्रास एक गुडदी बसविली, वळकटी पसरली निजावया, डोळे लागले पेंगावया, मंडळी गेली निजावया, मीही देऊ लागलो जांभया, वाद आपसया थांबला. रात्र सरली उजाडले, शौचमुख मार्जन आटोपले, बाबा लेंडूवरून परतले, लोक जमले मशिदी. नित्याप्रमाणे प्रांतकाळी आलो मशिदीस नित्याचे वेळी, मुक्तारामादी सर्व मंडळी आली बसली स्वस्थानी. कोणी हातावर तमाखू चुरीती, कोणी बाबांची चिलिमी भरिती, कोणी ते हात पाय दाबिती, सेवा ये रीती चालली. बाबा जाणती सगळ्यांच्या वृत्ती, मग ते हळूचा प्रश्न पुसती, वादावादी ती काय होती, ती गत राती वाड्यात. मग मी जे जे जैसे घडले, तैसे तैसे बाबास कथिले, मारावे वा न मारावे पुसिले, सर्पास वहिले ए स्थिती. बाबांची तो एकची परी, सर्प विंचू झाले तरी, ईश्वर नांदे सर्वा भितरी, प्रेमची धरी सर्वार्थी. ईश्वर जयाचा सूत्रधारी, तयाच्या आज्ञेत वर्तती सारी, होका विकार विंचू तरी, आज्ञे बाहेरी वर्तेना. मनोनी प्राणी मात्रावरी, प्रेम आणि दयाच करी, सोडी साहस धरी सबुरी, रक्षिता श्रीहरी सकळा ते. येणे परी कितीशा कथा, साईबाबांच्या येथील सांगता, म्हणून यातील सारची तत्वता, निवडून श्रोता घ्यावे की. पुढील अध्याय याहुनी गोड, भक्तिश्रद्धेची ती जोड, भक्त दीक्षित प्रसंग अवघड, निगतील बोकड मारावया. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, अपमृत्यू निवारणम नामम द्वाविंशोऽध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.